वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अद्यापही भेट झालेली नाहीये। विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता वर्षा निवासस्थानी दुपारी बरोबर 2 वाजता दाखल झालेले आहेत। संध्याकाळ उलटलेली आहे तरी देखील अद्याप भेट झालेली नाहीये। 5 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील विजय शिवतारे अद्यापही वर्षावरच आहेत। विजय शिवतारेंनी बारामतीमधून अपक्ष लढण्याचा विचार जाहीर केलेला आहे। अपक्ष आपण लढणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। अजित पवार आणि शिवसेनेचे नेते या विजय शिवतारे यांच्या भूमिकेनंतर नाराज सुद्धा असल्याची चर्चा रंगतीये। महायुतीत जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद सध्या या निमित्तानं पुढे येत आहेत की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। आता विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता वर्षावर दुपारी 2 वाजता पोहोचलेले असताना 5 तास उलटलेले आहेत, अद्यापही भेट नाही। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, अद्यापही विजय शिवतारे वर्षावर असल्याचं कळतंय। 2 वाजता बरोबर दाखल झालेले आहेत विजय शिवतारे वर्षावर। मुख्यमंत्री कुठे आहेत? 5 तास उलटले आहेत, अद्यापही भेट होत नाहीये। खूप हे बरोबर आहे वैदेही, माफ करा, हे अगदी बरोबर आहे लागवी। कारण आपण बघतोय की ज्या पद्धतीने विजय शिवतारे यांनी अपक्ष बारामतीतून लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे सर्व नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की विजय शिवतारे आणि एकूणच अजित पवार यांच्यामध्येचा जो वाद आहे तो आत्ताचा वाद नाहीये, तो यापूर्वीपासूनचा वाद आहे। मात्र महायुतीनंतर अनेक वाद मिटल्याचं वारंवार तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते सांगत असतात। पण आपण बघितलं की विजय शिवतारे यांनी महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा होण्याच्या आधीच जे आहे ते बारामतीमधून आपण अपक्ष लढणार असल्याची घोषणाच केली होती आणि त्यानंतर अजित पवार गट आक्रमक झाला। त्यानंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं आलबेल नाहीये, आलबेल होतं असं जर म्हटलं जाते ते आलबेल नाहीये असंच वारंवार स्पष्ट होतंय एकमेकांच्या वाद बघितला तर। आणि त्यानंतर विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून वर्षा निवासस्थानी आज भेटायला बोलवलं होतं। त्यानुसार विजय शिवतारे जे आहेत ते साधारण 1:45 वाजता वर्षा निवासस्थानी जे आहे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचले। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानापासून अगदी काही हाकेच्या अंतरावरती म्हणजे साधारण 500 मीटर अंतरावरती असलेल्या एका नंदनवन त्यांच्याच म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच दुसऱ्या निवासस्थानी जे आहेत मुख्यमंत्री काही मीटिंग्स करत आहेत। मात्र गेल्या 5 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यावरती बसलेले आहेत तर विजय शिवतारे हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वाट बघत आहेत। मुख्यमंत्री विजय शिवतारे यांना समज देणार असल्याचं सांगितलं जात आहे। कारण तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते विजय शिवतारे यांना बोलावून घेतलं आणि त्यानुसार विजय शिवतारे जे आहेत ते चॉपर घेऊन पटकन मुंबईला आले आणि वर्षा निवासस्थानी पोहोचले। मात्र इतकी तास उलटून गेले तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निश्चित ज्योत्स्ना, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।